नमस्कार. आज आपण करत आहोत चित्रान्न. चित्रान्न हा एक भाताचा प्रकार आहे, पण हा तसा नैवेद्याचाही प्रकार आहे. म्हणजे तिरुपती बालाजीला किंवा व्यंकटेशाला हा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य शक्यतो मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात केला जातो. असं म्हणतात सूर्याचं दक्षिणायन चालू होतं आणि त्यावेळेस हा नैवेद्य दाखवला जातो. परंतु नैवेद्य म्हणूनच हा भात खाल्ला जातो का? तसं नाही. तर एरवी सुद्धा हा भात करून खाल्ला तर उत्तमच लागतो. इतक्या त्याच्यात पौष्टिक पदार्थ पण असतात आणि चवीलाही हा खूप छान होतो. चला तर आता आपण चित्रान्न कसं करतात हे बघूया. त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. इथं मी 2 वाट्या किंवा 2 बाउल असे बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही बाउल सेट करा आणि त्याप्रमाणे सर्व साहित्य घ्या. हे सगळं आपण आता धुवून घेऊयात. त्याचप्रमाणे चिंच, मूठभर हरभरा डाळ, मूठभर चणे, मूठभर शेंगदाणे, थोड्याशा सुक्या खोबऱ्याच्या कापी असं सगळं चांगलं धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. तांदूळही चांगला धुवून घेतलेला आहे. हे सगळं आपण 2 ते 3 तास भिजवत ठेवायचं आहे. आता आपण एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तांदूळ अर्धा तास भिजवलं तरी चालणार आहे. तांदूळाच्या चौपट पाणी घेऊन ते उकळायला ठेवलेलं होतं. हा तांदूळ 15 मिनिटात छान शिजून निघेल. मग आपण एखादं शीत हाताने चेक करून बघायचं आणि मग ठरवायचं भात झालेला आहे की नाही. आता भात झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. एका चाळणीमधून त्यातील पाणी सगळं निथळून काढायचं आणि भात कोरडा करून घ्यायचा. आता आपण चित्रान्नासाठी लागणारं साहित्य बघूयात. पहिल्यांदा खोबरं, दाणे, डाळ आणि हरभरे हे सगळं भिजवलेलं घेतलेलं आहे. थोड्याशा मिरच्या, काजू, भिजवलेली चिंच, कढीपत्ता आणि लाल मिरच्या असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं तापल्यानंतर थोडेसे काजू तळून घेत आहे. थोडे काजू असे भातामध्ये घालणार आहे आणि थोडे वरनं घालण्यासाठी ठेवणार आहे. हे काजू चांगले भाजल्यानंतर खरपूस झाल्यानंतर ते बाजूला काढून ठेवत आहे. आणि त्याच कढईमध्ये हा आपण खडा मसाला घेतला आहे तो घालत आहे. 4 वेलची घातलेले आहेत, काळी मिरी, 4 लवंगा, थोडीशी दालचिनी, 2 चक्रफूल, तमालपत्र घातलेलं आहे. नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. ह्याच्यातला एखादा खडा मसाला नसला तरी काही बिघडत नाही. ह्यातले थोडेच हरभरे घालत आहेत कारण हे हरभरे मला थोडे जास्त वाटत आहेत. थोडी डाळ घातलेली आहे, शेंगदाणे आणि सुकं खोबरं. हे सगळं मी थोडंसं परतून घेत आहे. भिजवलेलं साहित्य हे कच्चं असल्यामुळं थोडंसं त्याला शिजवणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्यात हिरव्या मिरच्या आणि हळदही घातलेली आहे. असं छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 5 मिनिटाचीच एक वाफ देऊन घ्यायची आहे. अजून थोडं परतून घेणार आहे आणि अजून एक वाफ देणार आहे. आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे, पण थोडा कच्चेपणा जाईल एवढंच शिजवायचं आहे. आता आपण तळून घेतलेले काजू घातलेले आहेत. थोडा काळा मसाला आणि चिंचेचं पाणी घालून एक छोटीशी वाफ देऊन घ्यायची आहे. आता याला छान वाफ आलेली आहे. या चित्रान्नामध्ये
हा मसाला म्हणजेच आपण जे फोडणीत साहित्य घातलेले आहे तेच महत्त्वाचे असते. आता त्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. A1 सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा. त्यामध्ये थोडेसे मनुके घातलेले आहेत आणि 4-5 मनुके वरतून घालण्यासाठी ठेवलेले आहेत. आता आपण शिजवून घेतलेला भात जो आहे तो यामध्ये घालत आहोत. हा असा मोकळा भात असला चित्रान्न खूप छान लागतं. यासाठी तुम्ही कोलम तांदूळही वापरू शकता, त्याचाही मोकळा आणि छान भात होतो. छान आता एकजीव करून घेऊयात. भाताला सर्व बाजूनी फोडणी लागली पाहिजे असा परतून घ्यायचा. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण छान परतून घ्या. आपण हा भात परतत असताना तुम्हाला थोडासा मऊ पाहिजे असेल तर पाण्याचा हबकार मारा किंवा थोडंसं 4-5 चमचे पाणी घालून चांगली वाफ द्या. आणि ज्यांना मोकळा पाहिजे त्यांनी असाच नुसता परतला आणि खाल्ला तरी चांगलंच आहे. चित्रान्न करणं हे अजिबात अवघड नाही. हे बघा, खूप छान मिक्स करून घेत आहे. रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा. आपण एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेतलेली आहे. अशा 2 वाफा दिल्या की हा भात तयार झाला. अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. ही वाफ देऊन झालेली आहे. त्याच्यावरती आता थोडी कोथिंबीर घालते आणि परत झाकण ठेवते. गॅस बंद करते. अशी कोथिंबीर वरनं घालून झाकण ठेवलं की कोथिंबीरीचाही वास भाताला खूप छान लागतो. आता आपण चित्रान्नासकट पान तयार करून घेऊयात. लिंबू, गाजर सॅलेड, लोणचं, पापड, चित्रान्नाची मूद, त्यावरती थोडेसे काजू, मनुके घातलेले आहेत आणि कोथिंबीर, मिरची, भाजी, रस्सम, थोडंसं सॅलेड आणि वरती छान तुपाची धार असा आपला चित्रान्नाचा नैवेद्य तयार आहे. तुमच्याकडे अजून कोणत्याही वेगळ्या प्रकारचा चित्रान्नाचा नैवेद्य करत असतील तर तो मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.